आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये संवादाची अनेक माध्यमं उपलब्ध आहेत. मात्र या संवाद माध्यमांमुळेच कौटुंबिक संवादाचं स्वरूप विस्तारण्यापेक्षा संकुचित होताना दिसतंय. गतिमान जीवनशैलीमुळे येणाऱ्या मर्यादा, अपेक्षांचं ओझं अशी त्यामागची अनेक कारणं असू शकतात. त्यातूनच एकलकोंडेपणा वाढवून नैराश्य येणं, वैफल्यग्रस्त होणं आणि त्यातून कधीकधी आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेऊन जीवनच संपवणं अशा टोकाच्या घटनाही घडताना दिसतात. कौटुंबिक संवाद खुंटल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती, त्यातून मार्ग काढण्यासाठी करायच्या उपायांसंदर्भात चर्चा करण्याकरता मानसोपचार तज्ञ डॉक्टर संघनायक मेश्राम आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. सर नमस्कार. नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. कुटुंबातला दुरावा हा आपला आजचा विषय आहे. ती घरघर की कहाणी होऊ पाहतीये. या दुराव्याची, कुटुंबातल्या नात्यांमधला जो दुरावा, त्याची कारणं तुम्हाला एक मानसोपचार तज्ञ म्हणून काय काय आढळतात? पहा, संयुक्त कुटुंब पद्धती आता हळूहळू संपत आलेली आहे. आज एक कुटुंब म्हणजे नवरा, बायको आणि त्यांची 2 मुलं एवढेच झालेलं आहे. आणि जर नवरा आणि बायको दोघेही काम करत असतील तर त्यांचा जो वेळ आहे, दिवसभर ऑफिसमध्ये जातो, संध्याकाळी आल्यावर ते घरच्या कामामध्ये जातो आणि यावेळेस मुलगा पण शाळेत जातो, शाळेतून आल्यावर ट्युशनला जातो, ट्युशननंतर वेगळे वेगळे जे क्लासेस असतात, जिम क्लास, गिटार क्लास, सिंगिंग क्लास, तिथं जातो आणि नंतर घरी येतो. तर पॅरेंट्स पण दमलेले असतात, मुलं पण दमलेले असतात आणि मग पॅरेंट्सला वाटतं की आम्ही मुलांना वेळ देऊ शकत नाही. त्याच्यामुळे ते कंपेन्सेट करण्यासाठी तू आलास की तू बस, टी व्ही पाहूया, काहीतरी असं कर. आणि म्हणजे त्याच्यासोबत न बोलता टी व्ही किंवा मोबाईल हे सगळं त्याला पुरवतात. त्यांना आतून त्यांना ही खंत वाटते की आम्ही त्याला वेळ देऊ शकत नाही आणि ती पूर्ण करण्यासाठी त्यांचे बाकीचे लाड आहेत ते पुरवल्या जातात. त्याच्यामुळे त्याच्यात महागडा मोबाईल, फ्लॅट स्क्रीन टी व्ही, व्हिडिओ गेम्स हे सगळं दिलं जातं. त्यांच्यामुळे मुलाला जो वेळ भेटतो तो आईवडिलांसोबत संभाषण करण्यापेक्षा टी व्ही किंवा मोबाईल हे घेऊन राहिले आहेत. आणि त्याच्यामुळे आणि घरामध्ये फक्त 4च लोक असल्यामुळे आणि फ्लॅट सिस्टममध्ये समोर कोण आहे, बाजूला घरात कोण राहतं याच्यावर जास्त जवळीकता होत नाही आणि त्याच्यामुळे एकटेपणा वाढतं. आपण आईवडिलांसोबत बोलत नाही आणि बऱ्याचदा असं होतं, मुलं जेव्हा आईवडिलांसोबत बोलायला जातात तर त्यांच्याकडे लक्ष न देता आईवडिलांचं अर्ध लक्ष लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये असतं. त्याच्यामुळे आपण त्यांच्यासोबत काय शेअर करावं, का करू नये. आणि आजच्या लाईफमध्ये एवढं काम वाढलं आहे, एवढं स्ट्रेस वाढलं आहे, EMIचं स्ट्रेस आहे, कामाचं स्ट्रेस आहे, तेवढं चिडचिडपणा लवकर होतं. मुलगा काही बोलला, काही शेअर केलं तर त्याच्या मनात काय सुरू आहे हे जाणून घेण्यापेक्षा आपण आपला राग व्यक्त करतो आणि त्याच्यामुळे ते पण आपल्यासोबत शेअर करत नाही. या सर्व गोष्टीमुळे आजकाल दुरावा थोडा वाढत चाललेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. जगाशी कनेक्ट होण्याच्या नादात ही नाती एकमेकापासून डिस्कनेक्ट होतात असं म्हणता येईल. आता पाहायला गेलं तर मोबाईल किंवा जो फोन जेव्हा बनवला गेला होता तर 2 व्यक्ती जे दूर असतात त्यांच्यामध्ये संवाद व्हावा याच्यासाठी बनवला गेला होता. आणि आज अशी परिस्थिती आलेली आहे की मोबाईल असल्यामुळे लोकांमधला संवाद बंद झालेला आहे. मोबाईल हे एक स्वतःचं विश्व बनत गेलं आहे लोकांसाठी, एक डिजिटल विश्व बनत गेलं आहे. त्याच्यामुळे आणि माणूस त्याच्यामध्ये गुरफटून राहायला लागला आहे. त्यामुळे दुसरा बाजूला कोण बसतो, आज आपण ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये ट्रॅव्हल करताना एका जवळ कोण बसला आहे, सोबत कोण चालतं त्याच्यावर लक्ष न देता आपलं पूर्ण लक्ष मोबाईलमध्ये असतं. त्याचप्रमाणे लग्नाप्रसंगीमध्ये जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्यात गावी जातो तेव्हा आपल्या आप्तेष्टांना भेटण्यामध्ये त्यांच्या घरी जाण्यापेक्षा आपण मोबाईल घेऊन एका बाजूला बसतो. दुसऱ्यांसोबत काय चालू आहे, कसं चालू आहे हे सगळं संभाषण होण्यापेक्षा मोबाईलमध्ये काय सुरू आहे, काय नवीन आहे. आणि एक फिअर असतं की मला हे गोष्ट माहीत होणार नाही. माझ्या फिअर ऑफ लेटिंग गो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग हे खूप जास्त वाढलेलं आहे की माझ्याकडे हा मोबाईल नसेल तर मला हे माहीत होणार नाही, हा नवीन व्हिडिओ गेम नसेल तर मला कूल समजला जाणार नाही. हे जे फिअर आहे आणि हे जे लोकांना दाखवण्यासाठी आजचं जे जीवन आहे ते एक वैयक्तिक जीवन आणि दाखवण्याचे जीवन जे आहे, हाऊ वी एक्सप्रेस अदर्स, ते त्याच्यामध्ये खूप तफावत आलेली आहे. आपण आजकाल एक्सप्रेशनला खूप जास्त महत्त्व देतोय. बाहेरचे लोक माझ्याबद्दल काय बोलतात, माझ्या मुलाकडे कुठली गाडी आहे, माझ्याकडे कुठली गाडी आहे, मी किती कमवतो, माझ्या वाईफने किती दागिने घातले आहेत, हे गोष्टी जास्ती महत्त्वाच्या होत चालल्या आहेत. आधुनिकता वाढते तशी माणसं दुरावतात आणि एकमेकाची गरजच उरत नाही असं काही घडतंय? हां, बिलकुल. हा खूपच चांगला प्रश्न आहे. एकमेकाची गरज का भासत नाही हे महत्त्वाचं आहे. प्रत्येकाने आपापलं एक वेगळं विश्व करून ठेवलेलं आहे. आता एक 11वी-12वीतला मुलगा किंवा कुणी पण घ्या, त्याचा मोबाईलला तुम्ही हात लावायचा प्रयत्न करा, त्याच्या विश्वामध्ये तुम्ही एंटर करायचा प्रयत्न करा. फक्त त्यांचा जो रिस्पॉन्स आहे खूपच घाबरण्यासारखं असतं. ते चिडचिड करतील, आपल्या मोबाईलला खूप सारे पासवर्ड लावून ठेवतात. म्हणजे ते एक त्यांचा विश्व आहे. त्या विश्वामध्ये त्यांना खूप मी काहीतरी करतो, आज आपण काही केलं तर फेसबुकवर टाकणं, व्हॉट्सअपमध्ये ते मेसेज पाठवणं, इंस्टाग्राम करणं, म्हणजे लोकांना दाखवायसाठी की मी हे करतोय, माझी लाईफ या प्रकारे एन्जॉय करतो. आणि हे यासाठी आपण करतोय किंवा आपल्याला उद्या वाटतं की माझी लाईफ दुसऱ्यासोबत कम्पेअर होईल आणि ते जे डिजिटल लाईफ आहे त्याला
वैयक्तिक लाईफपेक्षा जास्त महत्त्व दिलं जातं आहे. माझ्या आईवडिलांना काही त्रास आहे का, माझ्या आजोबा आजीबांना काही त्रास आहे का, माझ्या घरी कुठल्या गोष्टीचं बोलणं सुरू आहे, काय सुरू आहे, याच्याबद्दल जास्ती लक्ष न देता आपल्या सभोवताला काय होतं याच्याकडे जास्त चाललंय. आता हे शहराचं तुम्ही म्हणताय की न्यूक्लिअर फॅमिली, छोटी कुटुंब, चौकोनी कुटुंब, ग्रामीण भागातलं चित्र थोडं वेगळं असायला हवं होतं खरं. आज जे क्रांती झाली आहे इंटरनेटमध्ये, डिजिटल क्रांती आपण म्हणू शकतो. आज शहरातील कितीतरी लोक, आज गावातील कितीतरी लोक शहरात काम शोधासाठी येतात, इथं राहून जातात, इथली जीवनशैली पाहतात आणि मग त्यांना असं वाटतं की आमचे मुलं जे आहेत त्यांना पण शहरासारख्या सुविधा मिळायला पाहिजे. आणि सुविधा याचा अर्थ पुस्तकं नाही आहेत किंवा चांगलं एज्युकेशन नाही आहे. त्यांना वाटतं की ज्याप्रमाणे शहरामध्ये सर्वांच्या घरी टीव्ही आहेत, आमच्या घरी सुद्धा टीव्ही हवा, ज्याप्रमाणे सर्वांकडे मोबाईल आहे, आमच्या घरी सुद्धा मोबाईल हवा. आणि असे हे जे कंपॅरिझन असतं, आम्ही शहरातले मुलं मागे राहिलो नाही पाहिजे, त्याच्यामुळे आपण खूप जास्त डिजिटल लाईफ आपल्या मुलांमध्ये फोर्स करायला लागलो आहे. त्याच्यामुळे हे जे आता तरी शहरामध्ये आजी आजोबा, घराजवळचे लोक काही प्रसंगाला सोबत येतात, एकामेकांसोबत बोलतात, तरी शहरामध्ये म्हणून हे डिजिटलायझेशन जास्त आतमध्ये गेलं नाही आहे. पण काही दिवसानंतर ज्याप्रमाणे इंटरनेट वाढत आहे, ज्याप्रमाणे अवेलेबिलिटी होत आहे, आणि त्याच्यामुळे हळूहळू एक असं येणार की शहरात आणि ग्रामीण भागामध्ये डिजिटल याच्यावर काही फरक राहणार नाही काही दिवसानंतर. आणि जे शहरी भागामध्ये जे याचे दुष्परिणाम होत आहेत ते हळूहळू गावामध्ये पण दिसायला लागतील. आधुनिकता टाळता येणार नाही, घड्याळाचे काटे उलटे नाही फिरवता येणार आपल्याला, पण परंपरा आपल्याला जपायची. हा मेळ कसा साधायचा? पहा, आधुनिकता टाळता येणार नाही हे महत्त्वाचं आहे. आजही आपल्याला प्रत्येक गोष्ट ज्याप्रमाणे, जसं सगळ्यात आता आलेली मेडिसिन, नवीन मेडिसिन, आधुनिक प्रोसिजर्स, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला जीवन आवश्यकता आहेत त्या आपल्याला म्हणजे लाईफ लॉंग कामात येतात. डिजिटलायझेशन असं झालंय ते फार रॅपिडली आलेलं आहे, ते ॲब्झॉर्ब व्हायला वेळच भेटलेली नाही आपल्याला. ते इतकं रॅपिडली आलं आहे तर आपण एक कन्फ्यूज स्टेटमध्ये आहोत. बेसिकली आजचा जो विद्यार्थी आहे तो कन्फ्यूज स्टेटमध्ये आहे की तो इंडियन आहे की वेस्टर्न आहे. तो बाहेर जो जातो तो सगळं वेस्टर्नाइज पाहतो, ड्रेसिंग सेन्स बदलला आहे, सगळं फेमिनिझमबद्दल बोललं जातं, स्त्री पुरुष समानता आलेली आहे, हे सगळं चांगल्या गोष्टी आपल्याला आलेल्या आहेत. सोबतच पण जेव्हा घरी जातो तेव्हा त्यांना जे सल्ले दिले जातात, त्यांच्यासोबत जे लाईफ पाहतो ते वेगळं आहे. हे जे खूप कन्फ्यूज स्टेटमध्ये आहे आणि या कन्फ्यूज स्टेटमध्ये त्याला मला जे हवं आहे ते करायसाठी जे साधन आहे ते आहे मोबाईल. म्हणजे मी काय आहे ते तो फेसबुकवर किंवा मोबाईलवर आपल्या पद्धतीने करू शकतो आणि म्हणून हे याचं जाळं हळूहळू वाढत आहे. चिंतामुक्त आणि आनंदी कौटुंबिक जीवनासाठी काय करता येईल, तुमच्यातला तज्ञ काय सांगतो? पहा, चिंता जी आहे, ज्याला आपण स्ट्रेस म्हणतो, स्ट्रेस इज गिफ्ट ऑफ इव्हॉल्युशन. हळूहळू जर चिंताच नसती तर माणूस गुहेतून बाहेर आला नसता. माणसाला जगायची चिंता होती म्हणून त्यांनी शस्त्र बनवले, चाक बनवला. हळूहळू चिंतेमुळे माणसाचं जे डेव्हलपमेंट झालेलं आहे. पण आजकाल जे चिंता, आणि ती जी चिंता होती जीवनासाठी होती, आजकाल जी चिंता आहे ती जीवनाचे सगळं साहित्य असलं सोबत तरी त्याच्यानंतर चिंता असते की मी दुसऱ्यांना समोर कसा राहू. आपली जी आजची चिंता आहे ती मूलभूत गरजांची चिंता नाही आहे. मूलभूत गरजा आपल्या भागल्यानंतर आपण जे खूप मोठे ॲम्बिशन्स ठेवले आहेत की मला सगळंच काही पाहिजे बा, हे जे आपली भावना आहे त्याच्यामुळे आपली चिंता वाढत गेलेली आहे. तर ह्या ज्या चिंता आहेत, या जर चिंतामुक्त करायचं असतील आपल्याला तर एक कुठतरी आपण ठहराव घ्यायला पाहिजे. आपण एक पॉज घ्यायला पाहिजे लाईफमध्ये की आपल्या ह्या एवढ्या गरजा झालेल्या आहेत. आपण आता 20 वर्षानंतर, म्हणजे तुम्ही म्हातारे झाल्यानंतर तुम्हाला कोणीच असं विचारणार नाही की तुमची प्रॉपर्टी किती आहे, की तुम्ही किती जमवलात. तुम्हाला हे विचारतील तुमचे मुलं काय करतात, आज ते कुठे गेले आहेत. तर तुम्हाला जे इन्व्हेस्टमेंट करायचे तुम्ही फॅमिलीमध्ये इन्व्हेस्ट करा. आणि फॅमिलीमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो त्या टाईमपेक्षा दुसरं काही मौल्यवान नाही आहे. आणि जो टाईम हा क्वालिटी टाईम हवा, क्वांटिटी टाईम. तुम्ही संडे पूर्ण दिवस परिवारासोबत असता, पण जर दिवसभर तुम्ही जर टीव्ही पाहत असाल तर तो क्वालिटी टाईम नाही आहे. क्वालिटी टाईम म्हणजे जर तुमचा मुलगा किंवा मुलगी तुमच्यासोबत बोलतोय तर तुम्ही त्यांच्याकडे पूर्ण लक्ष देणे, ते काय बोलतात ते ऐकून घेणे. त्यांना तुमच्याकडून त्यांचे सोल्युशन नको असतात, त्यांना हवं असतं की त्यांना ऐकायला हवं. आणि जर आपल्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही सुद्धा ते मुलासोबत बोलून दाखवा. आपण बऱ्याचदा आपले प्रॉब्लेम्स मुलांसमोर शेअर करणं टाळतो, आपल्याला वाटतं की त्यांना स्ट्रेस होईल. तसं नाही आहे. आपण जर मुलांना सांगितलं की मला ही गोष्ट जमत नाही आहे, तर त्यांना वाटेल की फेल्युअर हा जीवनाचा पार्ट आहे. आजकाल मुलांना आपण फेल्युअरला फेसच करू देत नाही. मुलगा फेल नाही झाला पाहिजे या भीतीने 10 क्लासेस लावतो, 10 जणांकडून त्याच्याकडून 10 होम ट्युशन्स, बाहेरच्या ट्युशन्स, प्रत्येक प्रयत्न करतो फेल झाला नाही पाहिजे. पण बेसिकली जेव्हा माणूस फेल होतो आणि फेल झाल्यानंतर जेव्हा सक्सेस होतं,
दॅट इज इसेन्स ऑफ हॅपीनेस. जर तुम्ही प्रत्येक जागी सक्सेसच होत गेलात आणि तुम्हाला फेल्युअरच आलत नाही तर तुम्ही समोर जाऊ शकणार नाही. एक विशिष्ट चौकटीतच तुम्ही राहाल. पण जर पालकांना काय सांगाल तुम्ही, काय करायला हवं त्यांनी? पालकांना मला हे सांगायचं आहे की पहा, आज जर तुमचा मुलगा मोबाईलच्या आहारी गेला आहे किंवा टीव्हीच्या आहारी गेला आहे, त्याचे जे बीज आहेत ते लहानपणी आपणच रोवतो. लहानपणी जेव्हा बाळ रडायला लागतं, जेव्हा बाळ रांगायला लागतं, काय मस्ती करतो, त्याला आपण टीव्ही लावून देऊन देतो की मोबाईल देऊन देतो हातात की शांत बसेल एका जागी आणि आपण आपलं काम करू शकतो. आणि मग हे हळूहळू त्याच्यात सवय बनत जाते. आज लहान मुलं सांभाळणारे मेड आणि टीव्ही हे दोनच गोष्टी त्याला संस्कार देतात आणि त्याच्यामुळे जे टीव्हीवर पाहतो तेच तो करायला लागतो. तर मला हे सांगायचं आहे पालकांना की मुलांचा रिझल्ट काही लागो, त्यांचं कुठल्याही फील्डमध्ये काही इंटरेस्ट असो त्याच्याबद्दल तुम्ही बोला, त्यांचे प्रत्येक रिझल्ट सेलिब्रेट करा. आताच तुम्हाला सांगायचं म्हणजे मी काही दिवसाआधी एका शाळेत गेलो होतो प्रायव्हेट स्कूलमध्ये आणि महागडीच प्रायव्हेट स्कूल होती, जिथे सगळं कोट्यावधी श्रीमंत लोकांचे मुलं येतात. त्यांचे मी मोबाईल्स पाहिलेत. तर त्यांच्याकडे बेसिक मोबाईल होता 1100 रुपयांचा. त्यांना फक्त कॉल करता येत होतं, मेसेजेस सुद्धा जात नव्हते. तर हे जे श्रीमंत लोक असतात त्यांचे जे मोबाईल्स आहेत त्यांच्या मुलांकडे त्यांनी बेसिक मोबाईल्स दिलेले आहेत. पण जे मध्यमवर्गीय लोक आहेत, जे त्यांना वाटतं की जे स्वतःचे विचार करतात की श्रीमंतांकडे हे पुरलं जातं ते पुरलं जातं आणि त्या चित्र खरं वेगळं आहे. ते चित्र खरं वेगळं आहे. खरं ह्यातून शिकण्यासारखं आहे की आपल्या मुलांना असेल गरज तेवढेच सोयी उपलब्ध करायला पाहिजे. आणि एकंदर डॉक्टर कसं होतं, हा विषय खूप मोठा आहे, पण तुमची सांगण्याची एक कळकळही त्यातून पोहोचते. वेळेअभावी केवळ थांबतोय आपण. जाता एवढंच म्हणता येईल की स्वप्न सत्यात आणता आणता दमछाक होते खूप, वाटीनं ओतलं तरी कमीच पडते तूप. आपण पळतोय का पळतोय कळत नाही. कुठल्या तरी वळणावर या हायवेच्या वेगात थांबायला हवं आणि वळणावर विचार करायला लावणारी ही तुमची मुलाखत, या मुलाखतीबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.